तर हाय सगळ्यांना नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? तर बघा मी आज बऱ्याच दिवसातनं एक म्हणजे नाही का नवीन वस्तू काहीतरी आणलेली. तर मी आणलेले आहेत माझ्यासाठी अशा मस्त अशा साड्या. खूप छान अशा साड्या आहेत बरं का. मला म्हणजे ड्रेसच घ्यायचे होते मला, कारण ड्रेस मला रोज कामावर डेली यूज करायला ड्रेस नव्हते कामावर घालायला. हे कामावर जाऊन म्हणजे कामावर जाता येता, कारण ड्रेसवर जरा काम करायला कम्फर्टेबल वाटतं ड्रेसवर. आणि म्हणजे असं कुठं बाहेर जायचं म्हणलं का मला साडीवर कम्फर्टेबल वाटतं. तर मी ड्रेस घेणार होते, पण साड्या आवडल्या मला, इतक्या भारी आहेत ना. एकदम मऊ सुताच्या, एकदम मऊ, त्याला लेस नाही किंवा काय नाही, लेस नाही किंवा खडं नाही किंवा काय नाही, मऊ सुताच्या. आणि साडीची छोटीशी अशी बारकीशी नाही म्हणजे छोटी बॉर्डर, जे मध्ये कलर जो असतो का आतमध्ये तो त्याचंच कॉम्बिनेशन किनारीला असतं. मी ब्लाऊज पण तसंच कॉम्बिनेशनचे शिवणार आहे. आणि ब्लाऊज तसे शिवते पण मी, म्हणजे नाही का जर साडी ब्लाऊज असेल का त्याला पाठीमागं गोट किंवा पुढं आणि बाईला पण वेगळं काहीतरी कॉम्बिनेशन द्यायचं. मी शिवत होते तेव्हा पण तसेच शिवायचे, कारण मी आता म्हणजे नाही का कामाला जाते, त्याच्यामुळे हे दोन बाहेर टाकणार आहे. तर ही अशा बघा साड्या आहेत. चिकटपट्टी आम्ही पहिलं साडीची, आमच्या आईची चिकटपट्टी असली का साडीची आम्ही टाकून देत नव्हतो, अंगाला लावायची, ती नवीन असायची त्याच्यामुळे खूप छान वाटायची. तर बघा हे अशा साड्या आहेत. ब्लाऊजचं असं कॉम्बिनेशनचं वेगळं आहे बरं का, काय म्हणतात त्याला, हा असा ब्लाऊज आहे. आणि हा मी आता ह्याच्यातला ब्लाऊज काढणार आहे फाडून. आणि ह्या बघा अशा साड्या आहेत. मला ह्या नुसत्या म्हणजे नाही का, हे बघा हे मधलं जी बॉर्डर आहे का, ही जी बॉर्डर दिसते का, हां दिसते, ही वरची जी निळी बॉर्डर आहे का ही एवढीच पाहिजे होती. ही लेस वरची जी लाल लेस आहे का ही मला नकोय होती, पण काय झालं ना का साडीचं सूत मला आवडलं त्याच्यामुळं मी आणली. आणि ठीक आहे म्हणलं जाऊ द्या, हे फाडून जरी काढलं का तरी पण काय विषय नाही. पण मी ही कशासाठी ठेवणार आहे, ब्लाऊजला असं कॉम्बिनेशन करण्यासाठी मी ठेवणार आहे, कारण ब्लाऊजला मी लाल गोट मारणार आहे, बाईला पण आणि पाठीमागं पण. तुम्ही घातल्यावर बघालच पूर्ण व्हिडिओ. तर हे बघा अशी साडी, ही अशी पूर्णपणे अशी खाली किनार अशी छोटीशी अशी बॉर्डर. मला ह्या अशा बॉर्डरच्या छोट्या म्हणजे जे साडीचं मध्ये कलर जो असतो का तो असा किनारीला छोटीशी बॉर्डर खूप छान असं दिसतात आणि मला आवडतात तशा. तर ही अशा आहेत. ही मला लेस पण म्हणजे नंतर घरी आणल्याच्या नंतर आवडली, म्हणलं व्हिडिओ बनवावा. तर ही अशा साड्या आहेत. आणि साड्या पण इतक्या लांब रुंदी मस्त आहेत ना, अशा खूप छान अशा. हा पदर आहे आणि घातल्यावर तर इतके छान वाटतात ना, एकच नंबर. मरता है लोग यहाँ तीर तलवार से, चलत निमन मुझे प्यार की कतार से. तर बघा कसे वाटते. पूर्ण व्हिडिओ घातल्याच्या नंतर तर तुम्ही बघणारच आहे म्हणा. खूप छान अशा साड्या आहेत, मला आवडल्या. तुम्हाला आवडल्या का मला कमेंटमध्ये सांगा. अजून एक दाखवते. साड्या म्हणजे दोनच आणलेले आहेत, कारण मला लय आवडले. मी ड्रेसच घ्यायच्या होत्या, मला त्यांच्याकडून ड्रेस आणायचे होते, पण त्यांच्याकडं साड्याच एवढ्या भारी आलत्या ना, त्याच्यामुळे मी साड्याच घेतल्या. तर ही पण दुसरी बांधणीची साडी माझ्याकडं एक पण नव्हती. एवढा ट्रेंड आला गेला किती वेळा तरी. बांधणीची साडीच नव्हती माझ्याकडं, कारण मला पहिल्यापासून बांधणीची साडी ही आवडत नाही. बांधणीची डिझाईन नव्हती आवडत, कारण आमची आई पहिलं घालायची ना, त्याच्यामुळे ती मला आवडतच नव्हत्या. म्हणजे आईच्या अंगावरच मला आवडत नव्हते, कारण ते कसं म्हणजे नाही का लई कशा तरी दिसायच्या. परत पहिले परिस्थिती कशी असायची तशा अवघणी त्यानुसार होत्या. पण आता ट्रेंड निघल्यामुळं मला ते कळलं नाही की भारी भारी सुतं वेगवेगळे असे निघल्यात. मला ती
कलर एकदा ना काय म्हणतात ना इटल्या गेल्या म्हणा, त्याच्यामुळे मी घेतच नव्हते. पण आत्ता जी मला साडी टाकली का, आता मध्ये पण आल्या होत्या पण मी घेतलीच नाही, घ्यायची होती पण मी घेतलीच नाही. पण ही साडी मला एवढी आवडली ना, सूत बी आणि कलर पण. आणि हा कलर माझ्याकडे घेतल्यापासून नव्हता आणि बांधणीची साडी पण माझ्याकडे एकही नव्हती अशी, म्हणून मी घेतली. रेट पण लय काय महाग नाही, आपल्या रोज घालण्यासारख्या बऱ्यापैकी आहेत. ह्याची ही खूप छान साडी अशी मस्त. तर हा बघा ब्लाऊज आहे, नाही नाही हा पदर आहे. तर ह्याला पण बघा बॉर्डर, ह्याला लेस नाही किंवा काय नाही, ह्याला त्याचीच बॉर्डर आहे. ही खालची बाजू आहे, निर्यातली बाजू आहे ही, आणि ही वरची बाजू आहे. म्हणजे इकडून डबल डिझाईन आहे, तिकडून छोटी डिझाईन आहे. आणि इतकी घालायला पण इतकी हलकी मऊ सूत साडी आहे ना, मधी मऊ आहे आणि किनारीला जड आहे, म्हणजे फॉल लावायची गरज सुद्धा नाही याला, असं वाटतंय मला. आणि इतकी सुळसुळीत इतकी मस्त आहे ना, एकदम भारी. आणि हा ब्लाऊज आहे. तर मला ब्लाऊज ह्याचं जरा कोडं पडलं की नेमका कसा ब्लाऊज शिवावा, पण मी हा ब्लाऊज फुग्याचा शिवला ना, ह्याचं काय होतं की मध्ये डिझाईन आहे, फुग्याचा एवढा नाही बरोबर दिसणार पटपट करून. तर फुग्याचा न शिवता मी प्लेनच बाही शिवणार आहे, पण त्याला असं जरा वेगळं कॉम्बिनेशन करणार आहे की वेगळी डिझाईन, कारण जी मध्ये आहे का ते किनारीला किंवा बाहीला लावणार आहे. खूप छान अशा साड्या आहेत, मला दोन्ही पण साड्या आवडल्या. आणि मध्ये आणलेल्या त्या तर बघितल्या, ती काळी होती त्याच्यामुळे मला ती काळी काय जास्त आवडना झाली. आमच्या घरची खवळायला लागली काळे 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 कशाला घेतलं, आणि आजारी पडले त्याच्यामुळं त्याचा काय म्हणतात त्याला, त्याचं निमित्त पण झाले. सगळी म्हणायला लागली काळी साडीमुळेच आजारी पडले, त्याच्यामुळं काळे जास्त घालायचे नाही. मी घालत नाही, मी काळे एकही नाही माझ्याकडं, ग्रे कलर असतो माझ्याकडं काळ्याच्या बदली, मला आवडत बी नाही. आणि मग लय घालूशी वाटला तर ग्रे कलर घेते मी. कशी वाटते सांगा मला. मला अशा मऊ सुताच्याच आवडतात एकदम छान. मी लय खुश आहे. तर बघा, मी काल परवा 2-3 व्हिडिओ बघितलं माझ्या मैत्रिणींचं. त्यांना त्यांचे नवरे आणतात साड्या, मिस्टर आणतात त्यांचे साड्या ड्रेस. तर आमच्या नवऱ्याला तसली काय आवड नाही. पैसे त्यांचं ते देतात, तुला काय आणायचं आहे, कसल्या आणायच्या तसल्या आण. त्याच्यामुळं मी घेते पैसे आणि मग आणते मी माझं, मी चॉईस करते माझं, मी आणते. बरोबर का. मग आपल्याला कोण आणायचं ना, आमचा नवरा तसलं सरप्राईज बिरप्राईज तसलं काय नसतं आमचं, तसलं घेणं देणंच नसतं. खूप छान आहे ना. आता ह्याचा ब्लाऊज साडी बिडी शिवल्याच्या नंतर एकच नंबर साडी दिसणार आहे. तुम्ही व्हिडिओ बघतच राहणार आहे, तुम्ही त्यासाठी व्हिडिओ बघा. ह्या साडीचा मी साडी घालून वेगळा व्हिडिओ बनवणार आहे आणि ह्या साडीचा साडी घालून वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. फक्त ब्लाऊज लवकर शिवून भेटले पाहिजे असं त्या म्हणजे मी ज्या टेलरनीकडे टाकणार आहे तिला पण सांगणार आहे. तुम्ही कमेंट करून सांगा त्यांना पण की लवकर ब्लाऊज द्या, मला व्हिडिओ बघायचे. आणि हा व्हिडिओ मी त्यांना पण शेअर करणार आहे, सेंड करणार आहे. थोडंसं कसं आहे ना, सुशिक्षित बोलायला म्हणजे नाही का शिकावं असं म्हणते मी. पण कसं आहे ना, मला सुशिक्षित पण बोलता येतं, मी अडाणी आहे, पण मला चांगलं पण बोलता येतं आणि गावठी पण बोलता येतं. माझी कंटिन्यू आहे ही भाषा बोलते. पण मी जास्त सुशिक्षित बोलतच नाही, कारण आपण आहे जसं आहे तसं आहे. आणि व्हिडिओला पण माझी जशी भाषा आहे तशी आवडलेली, पब्लिकला पण यूट्यूब चॅनलला यूट्यूबवाल्यालाच माझी भाषा आहे तशी आवडलेली प्रत्येकाला. त्याच्यामुळे मला जास्त सुशिक्षित बोलायची गरजच नाही. आणि कसं आहे, पण पहिलं बी माझी भाषा हाय अशीच होती आणि आता पण हाय अशीच आहे. मी कशात बदल होत नाही. फक्त ती कसं होते म्हणजे नाही का, आपण समजा आता कुठं चांगल्या जाग्यात समजा बँकेत, कुठं कशाच्या ऑफिसमध्ये गेल्यावर थोडंसं नाही का, माणसं जसं असेल तसं थोडीशी भाषा चेंज होती. तरी पण मी चेंज करत नाही, कारण समोरचं काय होतं एखाद्या वेळेस ना जास्त हायपाय बोलायला जातं, मग आपल्याला तेवढी हायपाय येत नाही.
जास्त इंग्लिश बोलता येत नाही. कसं असतं आपली जी संस्कारची भाषा आहे ती भाषा निघल्या जाते. त्याच्यामुळे मी जास्त नाही मारत सुशिक्षित जशी आहे तशी. तर मला ही साडी लई आवडली. गिर 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 चिर. तर चला आधी कोणची साडी घालू आणि दोन्ही साड्या घालून दाखवणार आहे. चला बाय. बाद झालेली मोठा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान अशी कमेंट करायला विसरू नका. तर छान असे कमेंट करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप तुमचं धन्यवाद. आणि एक लाईक करा, परत मागं जा आणि लाईक करा. चला बाय.